हॅलो फ्रेंड्स, तर मी दिव्या सूर्यवंशी. आज मी आलेले आहे पुण्यामधील इम्प्रेस गार्डनला. आज तुम्हाला दाखवते पुण्याचे इम्प्रेस गार्डन मस्तपैकी. आणि माझ्यासोबत आलेले आहेत माझी बहीण, आमचा छोटासा कार्टून हे, आणि मोठं कार्टून गेलेला आहे पुढे त्याच्या पप्पा बरोबर. आम्हाला सोडून गेलेत ते. चला दाखवूया इथे एंटर करण्यासाठी. काहीतरी फीज घेतात आय थिंक. बघूयात आपण. आणि आता आम्ही निघालेलो आहोत घराच्या बाहेर. घरातून निघाल्यानंतर प्रिशाला खरं तर आमच्या बरोबर यायचं तर होतं, पण तिला खूप जास्त झोप लागत होती गाडीमध्ये. नंतर ती थोड्या वेळाने झोपी गेली. आणि प्रथमेशला तर मात्र ह्यांना खूप जास्त मजा येत होती. तो उड्या मारत होता, नाचत होता. थोडा वेळ थोडं दूर गेल्यानंतर आम्हाला पुणेमधील मेट्रोचं एक रोड दिसला. इथून सुरू होतो खरं तर हा मेट्रोचा रोड. खूप लांबपर्यंत आहे. आमच्या घराकडे अजून तिकडे वाघोलीकडे नगर रोडला आलेला नाही, पण येईल लवकरच. काम चालू आहे. पुण्यामध्ये बरेच वर्ष राहून सुद्धा एवढे डीपमध्ये, एवढे मध्यपर्यंत पुण्यामध्ये मी कधीच आले नव्हते. एकटी किंवा फ्रेंड सोबत तर कधीच नाही, कारण मला कधी मम्मी पप्पांनी पाठवलंच नाही फ्रेंडसोबत. थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला अजून एकदा मेट्रोचा रोड दिसला. आणि इम्प्रेस गार्डनच्या आता आम्ही जवळपास पोहोचलेलो आहोत. पण इथे बघू शकता तुम्ही आजूबाजूला किती मोठे मोठे झाडे आहेत. असं वाटत होतं की एक छोटंसं मिनी जंगलच आहे इथे. खूप दाट सावली पडत होती इथे. एका एका ठिकाणी तर ह्यांना पूर्ण रोड सावलीने असा झाकून जात होता. आणि फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहोत इम्प्रेस गार्डनला, जे बघण्याची आम्हाला खूप इच्छा होती आणि मुलांना खेळण्याची. आणि इथे आमच्या प्रेशाची झोप अजून झालीच नव्हती. तिला किती उठवत होतो, चल चल आपल्याला जायचं आहे, तरी पण ती उठायचं काही नावच घेत नव्हते. कसं बसं तिला उठवलं आणि तिला उठवण्यामध्ये खूप वेळ गेला. तिला उठवून झाल्यानंतर तिचं आवरून आम्ही निघालो. आता इथे तिकीट वगैरे काढावं लागतं. 100 रुपये पर पर्सन इथे तिकिटाला घेतात. घरातून बाहेर निघताना तरी आम्हाला इम्प्रेस गार्डनचा टायमिंग अजिबात माहिती नव्हता, आणि आम्ही तसंच अंदाजे निघालो होतो. इथं आल्यानंतर आम्हाला कळालं या गार्डनचा टायमिंग सकाळी 5 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत आहे. बरं झालं आम्ही वेळेत आलो, नाहीतर आमचं काही खरं नव्हतं. आज इथून बाहेरूनच वापस जावं लागलं असतं आम्हाला. गार्डन बघण्याची इच्छा तर खूप होती आमची. पाहू शकता हे आमचे छोटे पिल्ले त्यांच्या पप्पा बरोबर आणि माऊ बरोबर मस्त पुढे जात आहेत. इथे गार्डनच्या आतमध्ये ज्यूस पण दिसतोय पिण्यासाठी. बापरे, वाव. हात करून बोलवते ती, कुठे जाते एकटीच. हात करून बोलवते, कुठे जाते एकटीच. पाहू शकता ज्यूसचं. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी पण आहे. भरपूर काही 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 दिसायला लागले. मी पण खेळणार आता. मी पण खेळणार. तू सगळ्यात जास्त लहान आहेत. छोटे छोटे कोंडे दिसतात ते, आणि त्याची काळजी कशी घ्यायची ते सुद्धा चार्ट लावून दिलेला आहे वरती. पकड घे. अरे चल चल चल, नाही खेळायचं, चल नाही खेळायचं, चल सगळीकडे फिरायचंय, फक्त खेळायचं नाही. नाही खेळायचं. कुठे घसरगुंडी. जाऊ दे की मग, खेळू दे त्यांना. नाही ठीक आहे, बरं टाकून दिलीस. ए रुसूबाई, रुसूबाई नाही खेळायचं. नाही काय काय म्हणले ऐकलं का? माझ्या पाठीवर चप्पल हाणते. ही रेकॉर्डिंग व्हायरल कर. काय वाजव. वा 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 वा, एक नंबर एक नंबर. आज काही झालं तरी मी तुला खेळायला घेऊन जाणार नाही. जाऊ दे त्यांना. असे आमच्या दोघीचे 10 मिनिट कंटिन्युअसली भांडण चालूच होते. आणि गेस वॉट, शेवटी भांडणामध्ये कोण जिंकला असणार? आमची परी. शेवटी ती तिच्या पप्पांना घेऊन खेळायला घेऊनच गेली.
आणि मी, राधू आणि प्रथमेश गार्डन फिरत बसलो होतो. इथे आम्हाला छान छान कुंडे छोटे छोटे दिसत होते. खूप वेगवेगळं डेकोरेशन इथे केलेलं होतं. एक गोष्ट म्हणजे छान आहे ती म्हणजे प्रथमेश बरं झालं लहान आहे, त्याला अजून तरी हट्ट करायचा आणि रडायचं कळत नाही. आणि इथे बघा असं वाटतं की छोटासा डोंगर आहे, पण तसं नाही. दिसायला छोटासा डोंगर दिसतोय, पण इथे रियालिटीमध्ये छोटे छोटे कुंडे एकावर एक असं डोंगर टाईप रचलेले आहेत. त्यामुळे ते खूप छान ब्युटिफुल असं शो करत आहेत. एक गोष्ट आहे, लहान रांगणारी मुलं शांतपणे काकामध्ये बसतच नाहीत अजिबात. हे ओढ ते ओढ. दादू बॅग घेऊन बस इथेच बस, खाली नको इथून. आमच्या बाबूला बॅग सांभाळायला दिलेला आहे, बघा तुम्ही बघू शकता. आता आपण थोडस हे करून घेऊयात, फोटो करून घेऊयात. ही आमची अवस्था अशी असते मोठ्या बहिणीची. मोठ्या बहिणीची दोन दोन लेकर मी सांभाळते, मी फक्त ओढणी दिली होती. आमची अवस्था अशी. दुसरं मोठं नाहीये तुझ्याजवळ, दुसरं मोठं बाळ नाहीये तुझ्याजवळ. ही माझी अवस्था अशी आहे, मोठ्या बहिणीची अवस्था अशी असते. आणि ह्या फोटोसाठी रेडी होऊन उभा राहिलात मस्तपैकी. उभा राहा तिथं जा. इथली फुलं सुकून गेलेत झाड. मागून बॅक साईडला आम्हाला इथे मस्त ते पळालेत पोट बसण्यासाठी. प्रथमेश आम्ही दोघी पूर्ण इम्प्रेस गार्डन फिरून आलेलो होतो, तरी पण प्रिशाचा आणि तिच्या पप्पांचा काही पत्ताच नव्हता. ते अजून आलेलेच नव्हते. मग आम्हीच बघायला गेलो खेळण्याच्या सेक्शनकडे. ते कुठे आहेत, कुठे बसलेत, लांब लांबपर्यंत सगळीकडे बघितले पण कुठेच दिसत नव्हते. फायनली एका ठिकाणी प्रिशाचे पप्पा दिसले बसलेले, पण प्रिशा काही कुठे दिसत नव्हती. कुठे आहे बघत होतो. शेवटी मग ह्यांना एक छोटीशी घसरगुंडी आहे तिच्या मागे दिसली मला. आणि एक छोटासा लहान मुलांचा ह्यांना झोका आहे, तिथे तिला बसण्यासाठी प्रयत्न करत होती. तिथे तिला तो झोका खेळायचा होता, कारण खूप सेफ आणि खूप छान असा छोटासा झोका आहे तो. तिच्या माऊने तिला बसवला आणि झोका दिला. आणि ती एकदा तिच्या माऊकडे नजर टाकून बघा, काकच छोटस बाळ आहे आणि दुसरीकडे ह्यांना प्रिशाला झोका देते. खरंच माऊचं आयुष्य सुद्धा सोपं नसतं, माऊ बनणं पण सोपं नसतं. मोठ्या बहिणीचे दोन दोन लहान आगाव अति आगाव मुलं सांभाळणं सुद्धा तेवढंच अवघड गोष्ट आहे. नंतर परी मला म्हणाली तिला झोक्यावरतून खाली उतरायचं आहे. तिला उतरवले आणि नंतर मग प्रथमेशला बघायला गेले, तो कुठे आहे, काय करत आहे. आणि आमचा छोटासा प्रथमेश छोट्याशा चिमणीवरती मस्त खेळत बसला होता आणि तिची माऊ तिला खेळवत होती खूप छान. आणि आमचा प्रथमेश मात्र चिमणीला खायला बघत होता. लहान मुलांचं असंच असतं, त्यांच्या हातात काही पण द्या ते घेतात आणि तोंडात घालतात. परत आमची प्रिशा बघा, न्यू टेक्निक अनलॉक. ही घसरगुंडी खेळण्याची न्यू टेक्निक आहे, तिच्याकडून शिकून घ्यावी तुम्ही सुद्धा. आणि आमचा प्रथमेश या छोट्याशा झोक्यावरती मस्त थाटामध्ये असा बसलेला होता. इथून पुढे गेल्यानंतर आम्हाला एक छोटंसं वॉटर पार्क पण दिसलं, जे फक्त आणि फक्त लहान मुलांसाठी अवेलेबल होतं. आणि तिथे आतमध्ये त्या लहान मुलांचे पेरेंट्स, बहीण भाऊ कोणी असतील तर तेच जाऊ शकतात. फक्त तिचं पाणी पिऊन आणि रेस्ट घेऊन झाल्यानंतर आम्ही ठरवलं आता इथून आम्ही जाऊयात. पण नाही, तिला त्या ब्रिजवरती जायचं होतं. मी म्हणाले बाहेर आपण एकदाच येतो, मग मुलांचा हट्ट तर पूर्ण केलाच पाहिजे. प्रत्येक नाही तर कमीत कमी एखादा तरी हट्ट पूर्ण झालाच पाहिजे. त्यामुळे मग आम्ही तिला इथे पाण्यामध्ये खेळायला आणलो. लहान मुलांच्या वॉटर पार्कमध्ये तर घेऊन जाता आलं नाही, कारण तिथे खूप जास्त गर्दी होती. त्यामुळे इथे तरी आणूयात तिला म्हणून आम्ही इथे घेऊन आलो तिला. आणि मी तिच्या मागे मागे जाते आणि ती पुढे पुढे इथं पळायला बघते, खेळायला बघते. चल मम्मी इथे खेळूयात, अशा हिशोबाने ती मला इथे घेऊन आली होती. नंतर आम्ही तिथून बाहेर निघालो आणि थोडेसे ह्यांना परीचे मस्त फोटो, क्यूट असे छान व्हिडिओ घेतले आणि तिथून निघालो. आमचं काही सरतच नव्हतं, त्यामुळे प्रिशाचे पप्पा आणि तिची माऊ दोघीही आम्हाला सोडून जात होते. मग आम्ही पण निघालो. पण सगळ्यात आधी काहीतरी खायचं होतं. इथे प्रिशाला ह्यांना खाण्यासाठी हे पाहिजे होतं, म्हणून आम्ही तिला हे बुड्डे के बाल घेऊन दिले होते. आणि आम्ही आईस्क्रीम खात होतो. तिला सर्दी झाली होती, त्यामुळे तिला आईस्क्रीम घेऊन दिलं नाही, पण ती त्याच्यामध्येच खुश होती. नंतर आमच्या दादूला पण आईस्क्रीम खायची होती. त्याला थोडीशी आईस्क्रीम चालली आणि तो खूप मस्त खात होता, त्याला खूप आवडली होती आईस्क्रीम. प्रथमेशला माझी आईस्क्रीम खाताना बघून परीला सुद्धा माझी आईस्क्रीम खायची होती. म्हणे मम्मी त्याला देऊ नको आईस्क्रीम, मला पण दे. मग मी पण तिचा एक घास खाल्ला. नंतर आमच्या प्रिशाला घोडा दिसला आणि तिला घोड्यावरती मस्त एक सवारी घ्यायची होती.
इथे एक सोडून दोन दोन घोडे होते. म्हणलं एक तरी घोड्यावरती तिला बसवून त्या घोड्यावरती तिला चक्कर मारून आणावी. तिचा घोड्यावरचा राऊंड चालूच होता तोपर्यंत आम्ही इथे थांबून एक सँडविच खाल्लं. इथे एक छोटासा आतमध्ये नाना नानी पार्क पण आहे आणि हे बघू शकता तुम्ही कॅमेरे ह्या गार्डन मध्ये प्रत्येक कोपऱ्याला प्रत्येक ठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत. आता जाऊ म्हणत म्हणत आता फायनली निघतोय आम्ही गार्डन मधून बाहेर. आमच्या प्रिशाचा खेळ बघा, तिला 5 वाजता ह्यांना दिवस महिन्याच्या 5 वाजता तिला ऊन लागते आणि ती माझी ओढणी अशी पांघरून घेते. बोल काय का आवाज देत होती? फोटो काढायचा. तुझी दाजी काय आता फोटो वगैरे काढत नाहीत, सरळ आता डायरेक्ट खायचं आणि घरी निघायचं. आम्ही घरी जाण्याच्या वाटेमध्ये आगा खान पॅलेस पण येतं, म्हणलं तिथे पण एकदा जाऊन येऊयात. पण तिथला टायमिंग संपलेला होता त्यामुळे आम्हाला तिथून बाहेर निघावं लागलं. नंतर ना आम्ही डॉमिनोजमध्ये गेलो. आम्हाला सगळ्यांनाच खूप जास्त भूक लागलेली होती. मी आणि राधूने एक सँडविच तरी खाल्लं होतं, पण प्रिशाने काहीच खाल्लेलं नव्हतं. म्हणलं डॉमिनोजमधला पिझ्झा तिला चारावा छानपैकी. आणि इथे सुद्धा तिची मस्ती चालूच आहे, इथे चढ तिथे चढ असं चालूच होतं कंटिन्यू. आणि दोघे बहीण भाऊ बघा सोबत किती मस्त प्रेमाने बसलेले आहेत छानपैकी. मग आमचा आला होता मस्तपैकी छान असा पिझ्झा. आम्ही जे ऑर्डर केलं होतं तेच सगळं आलं होतं आणि खरंच डॉमिनोजचा पिझ्झा खूप टेस्टी असतो. खाऊन बघा तुम्ही पण, खूप छान असतो चवीला सुद्धा. आणि सगळ्यात जास्त मला इथला पनीर कॅप्सिकम पिझ्झा आवडला. दुसरे असे साधे नॉर्मलच लागत होते, पण पनीर कॅप्सिकम पिझ्झा खरंच छान लागत होता, टेस्टी पण होता. पोट भरून पिझ्झा खाऊन रात्री जेवणाची तर आता अजिबात इच्छा नव्हती. मग निघालो आम्ही घराकडे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.